मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्याबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगत अमोल शिंदे यांनी यावेळी माऊली पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं। मराठा आरक्षणाबाबत आपल्या मागण्या मान्य होण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी आता 6व्यांदा उपोषण सुरू केलंय। ही बाब सरकारनं गांभीर्यानं घेत मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी 25 तारखेला लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सोलापुरात आल्यानंतर त्यांची भेट घेऊन याबाबत योग्य तो निर्णय त्वरित घेण्यासाठी चर्चा करणार असून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण लवकर सोडावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं दास शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मुख्यमंत्री सोलापूरला येणार आहे आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि आता जरांगेंचं ही 6वी वेळ आहे उपोषणाला बसायची। तर आमची मुख्यमंत्र्यांना विनंती अशी आहे की आपण लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा जो प्रश्न आहे तो सोडवावा ही मागणी करण्यासाठी आम्ही आज इथं एकत्रित आलेलो आहोत। तसंच यावेळी बोलताना एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय मराठा बांधवांचे विचार एक असून यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात आल्यानंतर त्यांना या मागण्यांबाबत गांभीर्यानं विचार करण्याची विनंती करणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सोलापूरला येत आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोजदादांच्या सभेचं आयोजन आम्ही करणारी ही सगळी मंडळी आहे। आम्ही सगळेजण मिळून ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन करतोय की मनोजदादांचं उपोषण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे, त्याच्याकडे गांभीर्याने या सरकारने बघितलं पाहिजे। मनोजदादा जे सांगतात ते तंतोतंत तशा पद्धतीचा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। यावेळी आगामी होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या सभेमध्ये सभा उधळून लावू अशी भूमिकाही काहींनी घेतल्याचं विचारताच स्वतःला स्वयंघोषित मराठा नेता मानणारे माऊली पवार असल्याची घणाघाती टीका शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांच्यावर केली। काल सोलापूरमध्ये स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत, लोकसभेत घेतलेलं टेंडर अजून सुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे काय आहेत, त्यांना कोण रोखू शकतंय हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे, महाविकास आघाडीचे 4 टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका, तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा। मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय। कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे। मनोजदादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतोय, पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य आहे। या पत्रकार परिषदेस शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, ज्येष्ठ नेते तसंच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, दास शेळके यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते। सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट्स विजापूर रोड सोरेगाव येथे PPP कॉलेज जवळ बंगलोज व ओपन प्लॉट्सची सुरेख स्कीम। सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट रो हाऊसेस मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे येथे बसवनगर न्यू विडी घरकुल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट NATP मंजूर लेआउट स्वतंत्र 7-12 उतारा 10 पेक्षा जास्त बँकांचा सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत, त्याचा फायदा करून घ्या। एक नाही 4 लोकेशन आजच संपर्क करा। श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स, तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय। कॉन्टॅक्ट 0217 2300 103
84466 21003 84466 31003